दिव्यातील बेडेकर नगर येथील 5 वर्षीय चिमुकली निशा ही आपल्या घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा लचका तोडला. पालकांनी तिला तातडीनं डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. पहिल्या दिवशी तिला 4 इंजेक्शन्स देण्यात आली होती. त्यानंतर तिथे तिच्यावर पुढील महिनाभर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. तेव्हा तिची प्रकृती स्थिर असल्याचे जाणवत होते. मात्र 16 डिसेंबर रोजी उपचाराचा शेवटचा टप्पा आणि 4थे इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टरांनी सांगितले, असे उत्तेकर यांनी म्हटलं आहे. निशाची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी ती वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले. जर 17 नोव्हेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत सर्व इंजेक्शन्स आणि उपचार वेळेवर दिले जात होते, तर महिनाभरानंतर तिच्यात रेबीजची लक्षणे कशी काय दिसली? शास्त्रीनगर रुग्णालयात तिला देण्यात आलेली औषधे आणि इंजेक्शन्स योग्य दर्जाची होती का? डॉक्टरांनी उपचारात काही चूक केली आहे का, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तेकर यांनी उपस्थित केले आहेत. आणि ती रडायला लागल्यानंतर घरातले माणसांनी मग अरे काय झालं बघितलं तर कुत्रा चावून तिला निघून गेला. तो मग त्यांनी ताबडतोब तिला तिथून गाडी केली आणि डोंबिवलीला आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर कंटिन्यू 18 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत 16 डिसेंबरपर्यंत जे जे प्रोसिजर होतं त्याप्रमाणे तिच्यावरती उपचार चालू होते. पहिल्याच दिवशी तिला 4 इंजेक्शन दिले. तर लहान बाळ होतं, त्यांच्या ज्या प्रोसेस डॉक्टरचं आपल्याला काय माहिती नव्हतं. त्यानंतर 16 तारखेला मला वाटतं तिला डिस्चार्ज घेऊन ती घरी आली होती. त्यानंतर 2 दिवसांनी घरी आल्यानंतर ती मस्त खेळत वगैरे होती, चांगलं चालू तिचं. 3 डिसेंबरला तिचा वाढदिवस देखील साजरा झाला इथे याच परिसरामध्ये. म्हणजे तिची तब्येत ठीक होती. पण अचानक तिचा 16 तारखेला तिचं लास्ट इंजेक्शन 4थं ते दिल्यानंतर तिची तब्येत पूर्ण खालवली. मग आता करायचं काय? मग डॉक्टर म्हणून तिला बघितल्यानंतर म्हटलं की हिला रेबीजचे लक्षण दाखवतात. जर तुम्ही 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही हे इंजेक्शन दिलेले आहेत, काही जे औषध दिले आहेत, मग नक्की तुम्ही काय औषध दिले, काय दावा केला, कसले इंजेक्शन केले? कारण जवळजवळ मला वाटतं महिन्यानंतर तुम्हाला समजलं की त्याला रेबीज झालाय. हे होतं कामं नव्हतं. मग आणि ऐन टबाला त्या लेकराची तब्येत बिघडल्यानंतर त्या नातेवाईकांना ॲम्ब्युलन्स करून तिथून कस्तुरबाला पाठवलं गेलं. म्हणजे किती खेदजनक गोष्ट आहे. गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये रात्री चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर तिच्यावरती औषधोपचार चालू आहेत. जी काही इंजेक्शनची चालू असताना ती तब्येत बिघडती कशी? मग तिला नक्की कुठलं औषध दिलं होते, कुठले इंजेक्शन दिलं, हा तर एक प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर तिला कस्तुरबामध्ये नेल्यानंतर तिला डॉक्टरांची जी परिस्थिती बघितली, त्यांनी आधी सांगितलं की हे चिमुकली वाचणार नाहीये. याचा अर्थ एक तर इथे आपल्या कल्याण डोंबिवली म्युन्सिपालिटीमध्ये शास्त्रीनगरला तिच्यावरती जे इंजेक्शन दिले गेले की औषध दिले ते चुकीचं असणार. म्हणजे डॉक्टरांचा हलगर्जीपणा असणार. ही सगळ्यात पहिली गोष्ट. मग याच्यावरती आपण करायचं काय? प्रशासन किंवा इथले जे नेते पुढारी सतत त्यांनी ह्यावरती लक्ष देणं काळाची गरज आहे. कारण 5 वर्षाचं चिमुकलं हसता खेळता या भयानक प्रसंगातून आज निघून गेलेला आहे. आणि मला वाटतं काल तिचं मृत्यू झाला. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, मी नेहमी या गोष्टीवरती आवाज उठवतो, दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला. तुम्ही म्हणाला उत्तेकर पुन्हा तिथेच येतो, कारण त्याच गोष्टीवरती येणं गरजेचं आहे. दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला. तो विकास अतिशय भकास झाला आहे. कारण जी साभ्यामध्ये स्मशानभूमी बांधलेली आहे, कारण जर तुम्ही नियोजन करून जर कार्य केलं असतं तर तुम्हाला बोलायची आम्हाला गरज नव्हती. मी यासाठी भकास म्हणतोय, करोडो रुपयाचा निधी घेऊन तुम्ही स्मशानभूमी बांधलीत. त्या स्मशानभूमीमध्ये दिवानगरीमध्ये आज 7 ते 8 लाखाची लोकवस्ती आहे. दुर्दैवाने काल जो प्रकार घडला तो घडू नये. एखादं लहान बाळ दगावू नये. पण जर दगावलंच तर तिथे त्याची दफनविधीची व्यवस्था दिवाणमध्ये केलेली नाही. दुर्दैवाने कळवा किंवा मुंबऱ्याला अशा लहान बाळकाला घेऊन जायला होतं. मी मागास तेच म्हणजे दुर्दैवाची गोष्ट. आणि काल तोच प्रकार घडला. जर स्मशानभूमी बांधले, खर्च लाखो केलाय, तर तिथे जागा असताना जर अशी घटना घडली तर त्या घटनेसाठी तुम्ही तिथे पर्याय दिला पाहिजे होता. या इथल्या राजकारत्यांनी ही खूप मोठी चुकी केली आहे. आणि म्हणूनच म्हणतो, नियोजन शून्य कारभार, करोडो रुपयाचा तुम्ही अक्षरशः म्हणतात ना घोटाळा केला हेच म्हणावं लागेल. जर तुम्ही नियोजनबद्ध काम केलं असेल तर तिथे ह्या व्यवस्थेसाठी, ह्या अशा लहान मुलांसाठी व्यवस्था तुम्ही केली असेल. पण जाऊ द्या, घटना घडल्या, दुर्दैव आहे. पण याच्या पुढे ह्या बालकाचा जो मृत्यू झालेला आहे, हे घरदार आज म्हणतात ना शोकाकुल झालेला आहे. याच्या पुढे दिवाणनगरीमध्ये अशी घटना घडू नये म्हणून इथल्या राजकर्त्यांना मी विनंती करेन
की याच्यावरती आपण काळजी घ्या. आणि जे हॉस्पिटलचे आम्ही एवढे वर्ष बोंबावून करतो, मला वाटतं प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना, की दिवा शहरामध्ये करोडो रुपये आले, हॉस्पिटलची जागा आरक्षित असताना देखील त्या जागेवरती आज अनधिकृत टॉवर उभे आहेत. सगळ्यांना माहिती आहे ना, दिवा असेल सगळ्यांना माहिती आहे, जी जागा हॉस्पिटलसाठी आरक्षित दाखवली आहे, मग त्या जागेवरती हॉस्पिटल न बांधता आज तुम्ही टोले जंग म्हणतात ना बिल्डिंगा बांधल्या आहेत, ह्याला जबाबदार कोण? तुम्ही एखादं हॉस्पिटल का देऊ शकत आहात? जर दिव्यामध्ये हॉस्पिटल असतं तर ही चिमुकली वाचली असती, कारण दिव्याच्या दिवामध्ये तिच्यावरती उपचार झाले असते. म्हणून मी या राजकारण्यांचा, इथल्या दिवावाच्यांचा निषेध करतो. आणि ह्यापुढे अशी घटना घडू नये यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आता इलेक्शन आलंय, दारामध्ये बोंबलत येतील, त्यांना मला वाटतं मी प्रत्येकाला विनंती करतो, जे बोंबलत येतात ना त्यांना जा विचारा की एवढं वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलं. आता इथून आलोय, इथून साधा रस्ताही नाही आहे. हे भांडणारे कोण आहेत? तुम्हीच आहेत. भांडणारे पण तुम्हीच आहेत आणि रडवणारे ती तुम्हीच आहेत. पण यावरती उपाय करणं गरजेचं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन, बाबांनो आवाज उचला, तोंड खोलायला शिका. आणि ह्या इलेक्शन मध्ये जो तुमच्यापर्यंत नक्की येईल, तुमच्या अडीअडचण धावेल, त्या माणसाबद्दल मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही संघटना, त्याचा विचार करा, ही विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, या दिवा नगरीमध्ये भरमसाठ कुत्र्यांची भरमसाठ आहे. गल्लो गल्ली रस्ते पिसालेले कुत्रे आहेत. काय होतं, ठाणे महानगरपालिकेमध्ये कुत्र्याची व्यवस्थापन करण्याचं कोण नाहीये, कारण ते कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं 3 वर्षापूर्वी बंद झालेलं आहे. फोन करून कोण अवेलेबल मिळत नाहीये. आणि जर मुंबईच्या साईडचे कुत्रे उचलले जातात आणि ते दिव्यामध्ये आणून सोडले जातात, ही वास्तुस्थिती आहे. म्हणून दिव्यातल्या कुठल्याही गल्लीत जा, कुठल्याही रस्त्यावर जा, कुत्र्यां म्हणतात ना झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या आहेत. मध्ये एक म्हात्रे गेटला भयानक प्रकार घडला होता, सगळ्यांना माहिती, ते व्हिडिओ व्हायरल झालेत. चिमुकली पोरगी भावाबरोबर चालली होती आणि तिला अक्षरशः त्या कुत्र्याने ओरबडून खाल्लेला आहे. मी विनंती करतो या राजकारत्यांना आणि इथल्या आयुक्तांना की ह्या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर प्रशासकीय अशी माहिती घेऊन काहीतरी व्यवस्था करावी आणि याच्या पुढे असे जीव जाऊ नये ही मी विनंती करतो. आहे ती होऊ नये. ह्याच्यावरती कारणीभूत म्हणाल ना तर ठाणा प्रशासन कुठेतरी आहे. ही महानगरपालिका आपली आहे आणि इथले सगळे सत्ताधारी ते फक्त स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करतात. त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही आहे की तुम्ही जगा मरा, काही नाही. आज ज्याचा जीव जातोय, ज्याच्या घरामध्ये दुःख घटना घडते, अशा लोकांवरती जरा येऊन बघा. हीच वेळ जेव्हा ह्या लोकांवर येईल ना तेव्हा ह्यांचे डोळे उघडतील. ह्या आधी जी म्हात्रे गेटमध्ये जी घटना घडली होती त्याच्यानंतर मी स्वतः लेटर दिलं होतं आपण महानगरपालिकेला जाऊन की जे वारंवार भटके कुत्रे आहेत त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. तुम्ही काही लक्ष देत नाही. आणि त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं की जे उघड्यावरती खाणं घालतात ना कुत्र्यांना, हे सगळ्यात मोठे जबाबदार आहेत. कारण त्यांना सवय झालेली आहे. जे एखादा हट्टा बघतात, इथे मला खायला मिळते म्हणून ते सगळे येतात आणि हे सगळे एनजीओवाले वगैरे येऊन खायला घालतात. ह्यांच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे कुत्र्यांचं प्रकरण काही थांबणार नाही. आणि ज्या वेळेला एखाद्या मुलीवरती दुर्घटना घडते, तिच्या आई वडिलांवरती काय घटना घडली असेल, ह्याचा जोपर्यंत ह्यांच्यावरती येत नाहीये ना तोपर्यंत हे थांबणार नाहीये. आणि ह्याच्यावरती कठोरात कठोर जेवढी शिक्षा होईल ना, जे एनजीओवाले असे येतात आणि ज्यांना कोणते विचारायला गेले की त्यांच्यावरती दादागिरी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, ह्याच्यावरती पोलीस प्रशासन काय करते? काही नाही करते. ह्याच्यावर आम्ही मुंबईला सुद्धा जाऊन सांगितलं होतं, लेटर दिलेलं आहे त्यांना की ह्यांच्यावरती कारवाई करा, पण ती मला तरी दिसत नाही अजूनपर्यंत कुठे झाली आहे. ही दुसरी घटना आहे. म्हात्रे गेट नंतरला 2 ते 3 महिन्यामध्ये परत जर घटना घडते तर दिवा खूप म्हणजे आपण म्हटलात ना तर दिव्याकडे मला वाटतं वाली नाही दिव्याला कोण, हे असं आम्हाला म्हणावं लागतंय. जोपर्यंत दिव्याचा वाली कोण भेटत नाहीये ना तोपर्यंत ही घटना चालूच राहणार आहे. ह्याच्यावरती कायद्याने जोपर्यंत कठोर कारवाई करत नाहीये तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाहीये. आणि आता ह्या प्रकरणानंतरला अजूनही जर कारवाई होत नसतील तर आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या कारवाई कराव्या लागतील असं आम्ही सांगतो. बसलो होतो तर तो कुत्रा कुठून आता तिकडच्या साईडने आय थिंक तो आला होता आणि आम्ही असंच नॉर्मली बसलो होतो आणि तिची मम्मी आणि ही बाजूची मुलगी इथे ती बसली होती आणि तो कुत्रा तिथे आला आणि ती नुकतीच झोपली होती. तिची त्यात काही चूक पण होती, माहिती पण तो कुठून आला होता. तो तिथं आला आणि त्याने चावला आणि तो तिला फक्त त्याने खेचला आणि ती थोडी अशी पुढे आली जागेवरून. तेव्हा ती किंचाळली, तेव्हा आम्ही बघितलं की तो तिला चावला होता. हिथे म्हणजे गालाला दात लागला होता. तो खेचत पण होता, तिला खाली खेचून त्या साईडला नेणार होता तो कुत्रा, पण आम्ही त्याला आवाज दिला म्हणजे हाकलवलं तेव्हा तो पळाला आणि त्या पोरीला तिथंच ठेवला, नाही तर ती अशी खाली पडली असते ती.